नमस्कार. किमंतु लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 29वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिगंबर जैन मराठी आडनावे. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे, ती म्हणजे हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ जैन धर्माचा किंवा समुदायाचा इतिहासाची माहिती सांगणारा व्हिडिओ नाहीये किंवा दिगंबर जैन हा जो जैन धर्माच्या अंतर्गत एक संप्रदाय येतो त्याचा देखील इतिहास सांगणारा व्हिडिओ नाही आहे. कारण हे दोन मोठे संप्रदाय आहेत आणि त्यांचा जर व्हिडिओ आपण बनवायचा म्हणलं इतिहास सांगणारा तर स्वतंत्र व्हिडिओ बनवावा लागेल. हे स्वतंत्र व्हिडिओचे विषय आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? आतापर्यंत आपण या मालिकेमध्ये पाहिलं की आपल्या भारतीय समाजामध्ये त्यातही महाराष्ट्रामध्ये एखाद्या समुदायाची जर काही आडनावं असतील तर ती आडनावं वैशिष्ट्यपूर्ण असतात, त्या समुदायाचं वैशिष्ट्य दाखवणारे असतात. त्याचबरोबर एक विशिष्ट अशी गोष्ट त्या समुदायाबरोबर अधोरेखित करणारी असतात. उदाहरणार्थ जर आपण जैन समाजाबद्दल विचार करायचा म्हटलं तर जैन धर्माची किंवा जैन समुदायाची जी आडनावं असतात ती आडनावं जर डोळ्यासमोर आली तर आपल्याला पटकन असं जाणवतं की ही सर्व उद्योजकांची आडनाव आहेत. जैन समाज हा मूलतःच उद्योगी समाज आहे. त्याच्यामुळे सर्व आडनावं जी जैन समाजाची डोळ्यासमोर येतात ती आपल्याला उद्योगपतींची आडनावं वाटतात, श्रीमंत आडनावं वाटतात. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वच्या सर्व आडनावं आपल्याला अमराठी वाटतात. म्हणजे गुजरात असेल किंवा राजस्थानी असेल तर या बाहेरच्या प्रांतामधून हे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झालेत अशी ही आडनावं आपल्याला दर्शवतात कळत नकळत. त्याचं कारण असं आहे की मूळच्या मराठी आडनावांची ही आडनावं कुठंच जुळत नाही. मग आता दिगंबर मराठी जैन आडनाव काय आहे? तर दिगंबर जैन हा जो समाज आहे हा जैन धर्माचाच एक उपप्रकार आहे आणि प्रामुख्याने याच्यामध्ये आपण म्हणतो की दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक इथे या समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वास्तव्य करताना आढळून येतात. आणि त्यांची जर आडनावं आपण पाहिली तर त्यांची आडनावं ही अशी असतात की ही मुळात अमराठी आडनावं आहेत किंवा जैन आडनावं आहेत याच्यावर विश्वासच बसत नाही. उदाहरणार्थ आपण काय करूयात की एक प्रसिद्ध जैन आडनावं जे असतात त्यातली 50 आडनावं आपण थोडक्यामध्ये पाहूयात, ज्याच्यामुळे काय होईल की जैन आडनावांपेक्षा ही दिगंबर जैन आडनावं कशी वेगळी आहेत हे आपल्याला फरक समजून घ्यायला सोपं पडेल. तर सुरुवातीला आपण काय करूयात की 50 आडनावं मी थोडी थोडी वाचून दाखवतो. त्याच्यानंतर आपण दिगंबर जैन समाजाच्या आडनावांबद्दल विचार करू. तर जैन समाजाची जी प्रसिद्ध आडनावं असतात ती आहेत भन्साळी, अदानी, चोक्सी, जैन, झवेरी, मेहता, पारेख, राय, सेठी, साराभाई. पुढे भंडारी, कोठारी, संगवी, लोढा, दानी, मुनोत, पाटणी, गुलाबचंद, ओसवाल, बजाज. गोधा, दालमिया, देवासी, गडा, शाह, पारिक, बोरा, दवे, मुठा, सिंगी. दोशी, हिराणी, छेडा, सेठ, सोमानी, गोयंका, बिर्ला, कामदार, वसानी, गडेचा. जसवा, पाटवा, देधिया, दलाल, गोरेचा, साफी, रुनवाल, रांका, संदेसरा आणि बाफन. आता ही सगळी प्रसिद्ध जैन आडनावं आपण पाहिली. या जैन आडनावांचं एकदा आपण अवलोकन केल्यानंतर आपल्या सहज लक्षात येतं, मागाशी मी म्हटलं तसं की सर्व उद्योगपतींची आडनावं वाटतात, उद्योगी आडनावं वाटतात, श्रीमंत आडनावं वाटतात, परंतु अमराठी आडनावं वाटतात. आता आपण काय करूयात की सुप्रसिद्ध मराठी दिगंबर जैन समाजातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची थोडक्यामध्ये माहिती करून घेऊ. त्याचं कारण असं आहे की हा जो दिगंबर जैन समाज आहे तो महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढा विरघळून गेलेला आहे की हा वेगळ्याने कुठला जैन समाज आहे असं वाटतच नाही.
किंवा हे लोक दिगंबर जैन समाजाचा जी व्यक्ती आहेत ते अमराठी आहेत असं वाटतच नाही. कारण ती व्यक्ती शेजारी बसली असेल तरी तिची वेशभूषा, त्यानंतर बोलण्याची पद्धत, त्यानंतर आडनावं किंवा नावं ही अस्सल मराठी आडनावं आहेत हे आपल्याला सहज जाणवून येतं. त्याच्यामुळे आपण काय करूयात की 10 ते 15 सुप्रसिद्ध मराठी दिगंबर जैन व्यक्तींचा थोडक्यामध्ये परिचय करून घेऊयात. त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला कळायला मदत होईल की दिगंबर जैन समाज हा या मराठी मातीशी किती एकरूप झालेला आहे. किती मोठमोठे लोक दिगंबर जैन समाजाने आपल्या मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला दिलेले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राची अनेक क्षेत्रामध्ये सेवा केलेली आहे. तर आपण काय करूयात की दिगंबर जैन समाजाची आडनावं पाहायच्या आधी या लोकांचा, या व्यक्तींचा थोडक्यामध्ये ओळख करून घेऊयात. कारण यांची ओळख करून घेतल्याखेरीज आपल्याला पुढे जाता येणार नाही. दिगंबर जैन समाजाची मराठी आडनावं आपल्याला जाणून घ्यायची असतील तर या सर्व व्यक्तींचा उल्लेख न करता आपण पुढे जाऊ शकत नाही. एवढं त्यांचं कार्य मोलाचं आहे. आणि कदाचित आपल्यापैकी पुष्कळ मित्रांना माहीत देखील नसेल की ह्या ज्या व्यक्ती आहेत या जैन समाजातल्या व्यक्ती आहेत. आज नाव पाहिल्यानंतर कित्येक आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पाहणाऱ्या धक्का बसण्याची शक्यता आहे की ही माणसं तर मला मराठी वाटतात, हे जैन कुठून झालं. चला तर मग थोडक्यामध्ये आपण सुप्रसिद्ध मराठी दिगंबर जैन व्यक्तींची ओळख करून घेऊ. दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण व मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री. कर्मवीर भाऊराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक. सुंदरलाल सावजी कळमकर, माजी आमदार. सुंदरलाल सावजी बंकेचे संस्थापक. कल्लाप्पा आणि प्रकाश आवाडे हे पितापुत्र. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य. राजेंद्र पाटील यड्रावकर, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री. आमदार शिरोळ मतदारसंघ, महाराष्ट्र राज्य. राजू शेट्टी, स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि 15व्या लोकसभेचे खासदार. शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. वालचंद हिराचंद, आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार. त्यांनी भारतातील पहिले आधुनिक शिपयार्ड, पहिला विमान कारखाना आणि पहिला कार कारखाना स्थापन केला. त्यांनी बांधकाम कंपन्या, ऊसाचे मळे, साखर कारखाने, मिठाई, अभियांत्रिकी कंपन्या आणि इतर अनेक व्यवसायांची स्थापना केली. शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम. व्ही. शांताराम हे एक मराठी हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, नट आणि पटकथाकार होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी काढली आणि उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली. पार्श्वनाथ आळतेकर, मराठी नाट्यचित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नाट्यशिक्षक, नाट्यसंस्था स्थापक आणि चालक. निर्मलकुमार फडकुले, विचारवंत, शैलीदार वक्ते, ललित लेखक आणि समीक्षक. प्राध्यापक आदिनाथ नेमिनाथ उपाध्ये. जैनशास्त्र, इंडोलॉजी, प्राकृत साहित्य या क्षेत्रातील 20व्या शतकातील एक महान अभ्यासक आणि संशोधक. डॉक्टर विद्याधर जोहरापूरकर, जैन धर्म आणि जैन तत्त्वज्ञानात पारंगत असलेले संस्कृतशास्त्रज्ञ, सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ आणि इतिहासकार. डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे, प्रसिद्ध विद्वान, लेखक व तत्त्वज्ञ. डॉक्टर विलास संगवे, प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि जैन धर्माचे अभ्यासक. श्री हिराचंद नेमचंद दोशी, मराठीतील पहिले जैन नियतकालिक जैन बोधक हे 1884 साली सोलापूर येथे सुरू केले. ते आजही सुरू आहे. ही व्यक्तींची नावं पाहिल्यानंतर खरोखर चकित व्हायला झालं ना की दिगंबर जैन या छोट्याशा एका समाजाने महाराष्ट्राला किती मोठी नररत्ने दिलेली आहेत.
की ज्यांनी महाराष्ट्राची समाजामध्ये किती सेवा केलेली आहे वेगवेगळ्या प्रांतामध्ये, ते आपल्याला थोडक्यामध्ये या व्यक्तींचा परिचय जाणून घेतल्यावर लक्षात आलेला आहे. आता आपण काय करूयात की मूळचा जो हा दिगंबर जैन समुदाय आहे, या समुदायाच्या महाराष्ट्रीयन असण्याची कारणं समजून घ्या. हा समुदाय महाराष्ट्रीयन असण्याचं किंवा महाराष्ट्रीयन वाटण्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की जैन धर्मामध्ये जे लोक समाविष्ट झाले किंवा ज्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली संपूर्ण भारत देशामध्ये, त्यातले महाराष्ट्रामधले, जसं मगाशी मी म्हटलं तसं दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक यातल्या ज्या व्यक्तींनी जैन धर्माची दीक्षा घेतली, हे मूळचे इथलेच महाराष्ट्रीयन किंवा आपण ज्याला सदन मराठा कंट्री म्हणतो, जिथे मराठा लोक कर्नाटकमध्ये उत्तर प्रांतामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात राहतात, तिथलेच हे सगळे लोक आहेत. त्यामुळे हे दिसायला तुमच्या माझ्यासारखेच मराठी आहेत, हे कोणी गुजराती मारवाडी वाटत नाहीत. आणि इथल्याच जाती जमातींमधून धर्मांतरित होऊन किंवा जैन धर्माची दीक्षा घेऊन ते जैन धर्मामध्ये प्रवेश करून गेलेले आहेत. दुर्दैवाने काय आहे की आपण असं म्हणतो की जात पात मानू नये किंवा जैन धर्माची सुरुवातही जातीभेदाला किंवा बाकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठी झाली होती. परंतु भारतीय समाज आहे तो आपला या ना त्या कारणाने जातीपातीमध्ये विभागलेलाच आहे. आपण संपूर्ण भारतीय लोकांना जात हा एक मोठा अभिशाप आहे. तर जाती आपण नंतर बघूयात या दिगंबर जैन समुदायामधल्या, म्हणजे जैन धर्म, त्याच्यामध्ये दिगंबर जैन समुदाय, त्याच्यामध्ये वर्गीकरण आणि त्याच्यामध्ये परत अजून जाती. असा काय आहे की हा एक मोठा पसारा आहे किंवा मोठा अभ्यासाचा विषय आहे. तर हा जो दिगंबर जैन समुदाय महाराष्ट्रामध्ये राहतो त्याचे आपण काही वर्गीकरण पाहूया की 4 प्रमुख वर्ग आहेत जे महाराष्ट्रामध्ये दिगंबर जैन समुदायाचा भाग आहेत. आणि हे वर्ग जाणून घ्यायचं कारण अशासाठी की जी आडनावं दिगंबर जैन समुदायाची आहेत ती मराठी आडनावं ह्या कुठल्या ना कुठल्या 4 वर्गाशी संबंधित आहेत महाराष्ट्रामधली किंवा उत्तर कर्नाटकामधली. तर त्यातला जो पहिला वर्ग आहे तो पहिला वर्ग म्हणजे सैतवाल. हे मूळचे शिंपी समाजातले आहेत आणि कापड व्यापारी आहेत. आजही शिंपी व्यवसाय आणि कापडाचा व्यवसाय करताना दिसतात. चतुर्थ हा जो वर्ग आहे हे मूळचे शेतकरी आहेत आणि आता शेतीचं प्रमाण कमी झाल्यामुळे वेगवेगळ्या विविध व्यवसायामध्ये गुंतलेले आपल्याला दिसून येतात. तिसरा वर्ग म्हणजे पंचमा. हे जे पंचमा वर्गातले दिगंबर जैन समुदायातले लोक आहेत हे पूर्वपार विविध व्यवसाय करत होते. ते पूर्वीपासूनच ते व्यापारी आहेत, पहिल्यापासूनच व्यापारी आहेत आणि आजही आपल्याला विविध व्यवसायामध्ये गुंतलेले आढळून येतात. शेवटचा वर्ग म्हणजे कासार. कासार हे जे काही आहे तर आपल्याकडे बांगड्या भरणाऱ्याला कासार म्हटलं जातं, पण तसं नाही. तांब्याचं काम करणाऱ्याला परंपरेने कासार म्हणलं जातं. परंपरेने हे जे लोक आहेत की पिढ्यानुपिढ्या तांबट म्हणजे तांब्याची भांडी बनवणं, कलई करणं आणि इतर ज्या गोष्टी ते कामं करत आलेले म्हणून त्यांना आपण तांबट म्हणतो किंवा ताम्रकार असा पण शब्द आहे. तर परंपरेने तांब्याशी संबंधित, तांबा या धातूशी संबंधित वस्तू बनवणे किंवा इतर सेवा पुरवण्याचं काम करणारे हे व्यक्ती कासारमध्ये आपल्याला आढळून येतात. याच्यानंतर वरील जो आपण प्रत्येक समुदाय बघितला किंवा 4 वर्ग बघितले त्यांचे स्वतःचे वेगळे मठ आहेत आणि ते वेगवेगळ्या मठांशी संलग्न आहेत. आणि भट्टारका नावाच्या मठाच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण वर्ग आहे तो वर्ग स्वतःची जीवनमान कसं प्रकारे जगायचं किंवा धर्माचं पालन कसं करायचं हे ठरवत असतो. आणि या 4 वर्गामध्येच आपण पुढे जी आडनावं पाहणार आहोत ती आडनावं या 4 वर्गातल्या कुठल्या नाही कुठल्या वर्गातल्या व्यक्तींची आहेत. वर्गवार त्यांची वर्गवारी करून आडनावांचं सांगता येणं शक्य नाही, कारण ते मोठं काम होईल आणि संशोधन करणं पण गरजेचं पडेल, वेळ जाईल त्याच्यामध्ये. म्हणून आपण काय करतो हे वर्ग समजून घेतले. आडनावं तुम्ही यातल्या कुठल्या ना कुठल्या वर्गाशी जुळतील हे समजून घ्यायला काही हरकत नाही. आता हे काय झाले की वर्ग झाले. त्याच्यानंतर मगाशी मी म्हणलं तसं की या वर्गांव्यतिरिक्त दिगंबर जैन समाजामध्ये जाती आहेत. ह्या जाती अनेक आहेत. म्हणजे हा जो समाज आहे महाराष्ट्रीयन जैन समुदाय जो आहे तो अनेक लहान जातींमध्ये विभागलेला. त्याच्यापैकी ज्या जाती महाराष्ट्रामध्ये आढळून येतात त्या जातींची नावं मी थोडक्यामध्ये वाचून दाखवतो. त्याचं कारण असं आहे की खाली जे आडनाव आपण दिगंबर जैन समुदायाची पाहणार आहोत ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे ह्या जातींशी संबंधित आहे. याच्यापेक्षा ज्या वेगळ्या जाती आपल्याला दिगंबर जैन समाजामध्ये आढळून येतात किंवा जैन समुदायामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळून येतात त्या परप्रांतीय समजायला काही हरकत नाही. परप्रांतांमधून आलेले लोक इथे स्थायिक झालेले आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर त्या जाती मोठ्या प्रमाणात आढळतात. या ज्या जाती महाराष्ट्रात आढळतात त्या अशा आहेत
उपजळ्या, कंबोजा, हरडा, जबडे, धाकड, हुमड, लाड यांनाच काही ठिकाणी बघेरवाळ असं पण म्हणलं जातं. कासार, पोरवाल, धाकड, नेवी, इंद्र, कलार अशा अनेक जाती आहेत. या जाती महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळून येतात. याच्यापैकी काही जाती ज्या आहेत, उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर हुमड ही जात गुजरातमधून स्थलांतर करून महाराष्ट्रात आलेली आहे. परंतु 300-400 वर्षापासून या जाती महाराष्ट्रामध्ये स्थायिक झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची लोकसंख्या आहे ती लोकसंख्या फार मर्यादित आहे आणि त्यांच्या घरी फार थोडे लोक आज गुजराती बोलतात. आणि या सर्व जातींची मातृभाषा आज जवळपास मराठी झाल्यासारखीच आहे किंवा जवळपास मराठीच आहे. आणि शक्यतो कोणी नाव जरी जैन समुदायाचं असलं किंवा नावावरून कदाचित भास झाला की व्यक्ती जैन समुदायाची आहे, परंतु त्यांच्या घरी कोणी गुजराती किंवा राजस्थानी, मारवाडी दुसरी भाषा बोलताना आढळून येणार नाही. मराठीमध्येच सर्व लोक बोलताना आढळून येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर वालचंद हिराचंद हे जे वालचंद उद्योग समूहाचे प्रवर्तक होते ते पण या जातींमधलेच होते. याच्यामध्ये चतुर्थ आणि पंचमा अशा मूळ ज्या मराठी जाती आहेत यांची लोकसंख्या मात्र लाखांच्या घरामध्ये आहे. बाहेरून आलेल्या जाती आहेत ज्या आता महाराष्ट्रीयनच झालेल्या आहेत पूर्णपणे, त्यांची लोकसंख्या तुरळक आहे. परंतु चतुर्थ आणि पंचमा या ज्या मूळ जाती आपण म्हणले किंवा त्यांचं वर्गीकरण वर्ग आपण त्यांना म्हटलं, दोन्ही प्रकारच्या आहेत त्या लाखांच्या घरात. आता अजून एक गोष्ट आडनावं जाणून घ्यायच्या आधी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ही जी आडनावं आहेत ती मगाशी मी सांगितलं तसं वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेली आहेत, वेगवेगळ्या जातींमध्ये पण आहेत. म्हणजे समाजच वर्गामध्ये आणि जातीमध्ये विभागलेला असल्यामुळे ती आडनावं पण त्याच्यामध्ये आढळून येतात. आणि आडनावं जशी वर्ग आणि जातीशी संबंधित आहेत तशीच ती गोत्राशी पण संबंधित आहेत. परंतु जैन धर्माच्या गोत्राच्या बाबतीमध्ये अजूनही बऱ्याच प्रकारे आपण म्हणू शकतो की थोडंसं संदिग्धता आहे काही ठिकाणी. कारण वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्याच्या वेगवेगळ्या याद्या आपल्याला बनवलेल्या दिसतात गोत्रांच्या. ज्या ज्या याद्या बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या कालखंडामध्ये, त्या काही कालखंडांमध्ये काही गोत्र नाही आहेत, काही नवीन आलेली आहेत, काही वजा झालेली आहेत, काही गोत्र आहेत ती आपल्याला आधी न पाहिलेली नव्यानेच निर्माण झालेली दिसतात, स्वतंत्र गोत्र आहेत काही काही याद्यांमध्ये. तर याच्यामध्ये जर आपण सन 2000 मध्ये इंदूरच्या सामाजिक तत्वज्ञानामधून एक जैन समाजातील डिरेक्टरीवर आधारित जी यादी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जैन समाजातली 90 गोत्र आढळून येतात. आणि या यादीमध्ये संपूर्ण 90 गोत्र आपल्याला दिसतात. परंतु या यादी व्यतिरिक्त पण नवीन एखादी यादी आली असेल किंवा अजून कोणी काही काढलं असेल त्याच्यामध्ये अजून काही नवीन गोत्र निर्माण झाले असतील तर माहीत नाही. परंतु ही 90 गोत्र तरी आपण काय म्हणू शकतो की जैन धर्मामधली बेसिक गोत्र आहेत किंवा याच्यामध्ये जैन धर्मातले सर्व जाती वर्ग समाविष्ट झालेले आपल्याला या गोत्रांमध्ये आढळून येतात. परंतु या 90 गोत्रांची माहिती सांगायची म्हणली तर आता आपला विषय दुसरीकडे निघून जाईल. कारण गोत्र जास्त आहेत त्यांचं पूर्ण नाव, त्याच्यामध्ये माहिती, महत्व आणि कोणता समुदाय त्याच्यामध्ये सम्मिलित आहे, कोणत्या काळापासून, हे सगळं सांगायचं म्हटलं तर तो स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे. तो व्हिडिओ आपण बनवणारच आहोत, नाही असं नाही, परंतु तो पुढच्या मालिकेचा भाग आहे. इथे फक्त आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की गोत्र, जाती आणि वर्ग याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जैन समाजाची आडनावं आपल्याला विभागलेली दिसून येतात किंवा आपल्याला त्यांची वर्गवारी करता येते, त्यांची वेगळी वेगळी ओळख पटवता येऊ शकते. याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की गोंधळ उडण्याची पण शक्यता असते की मग हे या वर्गाचं आडनाव आहे का, या जातीचं आडनाव आहे, ते कोणत्या गोत्राचं आडनाव आहे. हे सर्वसामान्य माणसाला, अगदी जैन धर्मामधल्या पण सर्वसामान्य माणसाला हे ठरवणं फारसं सोपं जात नाही. हे ठरवणं अवघडच काम होतं सर्वसामान्य माणसासाठी पण. म्हणून आपण पण इथे काय करत नाहीत की हा विषय आपल्याला लांबवायचा नाही किंवा व्हिडिओ मोठा करायचा नाही, त्यामुळे गोत्रवार आडनावांची यादी सांगत नाहीये आणि किंवा जातवार आडनावांची यादी सांगत नाही, वर्गवार आडनावांची यादी सांगत नाही. जी आडनावं महाराष्ट्रामध्ये दिगंबर जैन समाजामध्ये आढळतात अशी 375 आडनावं आपण इथे घेणार आहोत. आणि दिगंबर जैन समुदायच का घ्यायचा, जैन धर्मातला दुसरा समुदाय का नाही घ्यायचा, कुठला किंवा दुसरा वर्ग का नाही घ्यायचा, तर त्याचं कारण आपला या मालिकेचा विषय आहे मराठी आडनावांचा इतिहास. म्हणजे मराठी आडनावं ही वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये, समाजामध्ये जिथे कुठे होऊन आढळतील ती आडनावं त्या वेगवेगळ्या समुदायाशी संबंधित असणारी आडनावं त्यांचा आपण या मालिकेमध्ये विचार करत आहोत, अभ्यास करत आहोत किंवा जाणून घेत आहोत की कुठले आडनाव कुठल्या समुदायाशी संबंधित आहेत. आणि त्यातही मराठी आडनावांवर आपला भर जास्त आहे की जी आडनावं मराठी आहेत पण
कोणत्या तरी खास एखाद्या पंथाशी जोडलेले आहेत अशा आडनावांचा आपण अभ्यास करतोय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या या दिगंबर जैन आडनावांची आपण आता थोडक्यामध्ये ओळख करून घेऊयात. मी ती दिगंबर जैन आडनावाची 375 आहे, ती 375 आडनाव एक एक करून हळूहळू वाचत जातो, जेणेकरून त्याचा उच्चार आपल्याला समजेल आणि स्क्रीनवर पण आपल्याला ते आडनाव वाचता येईल, बघता येईल. ही आडनावं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या आडनावाची माणसं आपल्याकडे आजूबाजूला सर्वत्र आपल्याला घेरून आहेत आणि आपल्याला पत्ता पण लागत नाहीत की ते जैन समाजातली आडनाव आहे. आपल्याला असं वाटतं कोणी पाटील आहे, कोणी मराठा आहे, कोणी दुसऱ्या कोणत्या आलुचदार बलुचदार श्रेणीतल्या जमातीमध्ये आहे, परंतु ही जैन आडनाव आहे. त्यांची ओळख आपण थोडक्यामध्ये करून घेऊया. पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे अक्कीवाटे, अक्कोले, अन्नदाते, अभिराज, अमृत, अरपाल, अरवडे, अलमाने, असेरकर, आंबाडे, आंबेकर, आगरे, आडके, आडमुठे, आळंद, आळंदे, आळतेकर, आळसपूरकर आणि आवटे. पुढची जी आडनाव आहेत ती ई ने सुरू होत आहेत, ई, उ आणि ए ने. ती आहेत इंगोले, इंदोरे, उखळकर, उदगावे, उदापूरकर, उपाध्ये, उबाले, उमजे, एकसांबे आणि ऐतवडे. क या अक्षराने सुरू होणारे आडनाव आहेत कनसे, कपाळे, करडे, करपे, कलक, कल्याणकर, कल्याणी, कहाते, कांगळे, कांबळे, कामिरे, कानिरे, मगाचं कामिरे होतं हे कानिरे आहे, काबुरे, कारंजकर, कारके, कारेवार, कासार, कासलीवाल, किनीकर, कित्तुरे, किनिंगे, कुंभोजे, कुट्टे, कुठारी, कुरचे, कुडाळे, कुरकुट, कुरसाळे, कुलथे, केतकाळे, केरीमाने, कोंडकर, कोठाडिया, कोठारी, कोठाळी, कोरेगावे, कोल्हापूर, कोल्हापूरकर, कोल्हे, कोळसे आणि कोळेकर. ख, ग आणि गी, घ याने सुरू होणारे आडनाव पुढील प्रमाणे आहेत. खाडे, खुटाळे, खुरपे, खोत, गंगवाल, गजरे, गटारे, गडेकर, गांगाई, गांधी, गाजी, गाडा, गात, गात, गिड्ड, गिल्लरकर, गुडदे, गोरे, गोसर, घंटे, घाटे, घुगरे, घेलानी, घेवारे, घोडके आणि घ्यार. त्यानंतर च आणि छ याने सुरू होणारे आडनाव आहेत चाकोते, चिंचणे, चिंचवडे, चिकासकर, चिटालिया, चिमोटे, चुडीवाल, चोपडे, चौडीवाल, चौधरी, छिप्परागे, जगताप, जयश्री, जाधव, जालनापूरकर, जिंतूरकर, जून, जोके, जोगी, जोलाळ. यानंतर ट, ठ, ड आणि ढ नी सुरू होणारी आडनाव असे त्याच्यामध्ये त ची पण आडनाव आहेत. ती म्हणजे टाकाडे, टेकाडे, ठाकूर, ठिकाणे, ठोसर, डोंगरे, डोईफोडे, डोरले, डोलास, ढोकार, ढोले, तरे, तुपकर, तोष्णीवाल. द या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत दानी, दानोली, दानोले, दिगंबरे, दिगराजे, दुगार, दुत्ते, दूत, दुरुंगकर, दुरुपकर, देऊळगावकर, देवमोरे, देसाई आणि दोशी. ध आडनावापासून सुरू होणारे आडनाव आहेत धनवडे, धनाळ, धांग आणि धोत्रे. न आडनावापासून न या शब्दापासून सुरू होणारे आडनाव आहेत नखाते, नर्देकर, नराडे, नवले, नवाब, नवाळी, नाईक, नागडा, नागावकर, नाडेला, नायक, नारसगोंडा, न्हावेकर, नितवे, नेजकर आणि नेटके. प या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत
पंडित, पैकराव, पटणी, पट्टेकरी, पडळकर, पडवी, पनवेलकर, पळसापुरे, पहाडे, पांढरे, पांधारे, पाचवडकर, पाचोरे, पाटील, पाहिनकर, पोकळे, पोमाजे आणि पोहरे. फ या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत फडकुले, फलटणकर, फाडे, फाळसे, फुंडगे, फुलंबरकर इत्यादी. ब या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत बंड, बडजात्या, बनकर, बर्डे, बागडे, बानुरे, बांनोरे, बाभळे, बारगळे, बारातकर, बास्तवडे, बिडकर, बिरमाले, बिरादार, बिलवलकर, बीड, बुबाने, बुरले, बुरशी, बुरसे, बुलबुले, बेदरकर, बेनेगल, बेरडिया, बेलंके, बेलावलकर किंवा बेलावकर, बेले, बोंडे, बोदरे, बोराणा आणि ब्रह्मदांडे. भ या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत भंडारी, भन्साळी, भगवती, भयानी, भांगे, भांडे, भागवतकर, भाटे, भानोसे, भिवटे, भुंडे, भुसारी, भेलांडे, भोकरे, भोजकर आणि भोसले. म या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत मंगल, मंडपे, मंडल, मंडलिक, मंडलेचा, मगदूम, मचले, मचाले, मडके, मडवाने, मलगाटे, मल्लवकर, महाजन, महात्मे, महेश्वरी, मांगुळे, माईसकर, माजलेकर, मानगावकर, मानगावे, माने, मानेकर, मारवाडकर, माळशे, माशेळकर, मिंचे, मिठारी, मिस्त्री, मीना, मुथा, मुदलगी, मुनोट, मुरकुंडे, मुळे, मेंच, मोघे आणि म्हेत्रे. र या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत रणदिवे, रत्तन, रांगोळे, राऊका, राका, राजमाने, राजवर्धन, रामधावे, रायनाडे, रुगे, रोटे, लंगोटे, लवांडे, लाड, लाढे, लाले, लिंबाळकर, लुंगाडे, लोंढे, लोखंडे, लोणकर, लोहिया. व या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत वराईच, वरिया, वर्तक, वसावडे, वाकळे, वायकोस, वालचाळे, वाळावाडे, वेंडे, वेखंडे आणि भानुरे. श या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत शहाकार, शहापुरे, शिबे, शिरगावे, शिरसाट, शेटे, शेठ आणि शेला. स या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत संकांना, संगी, सकट, सकपाळ, समजे, समराये, सरगर, सरडे, सराफ, सवाने, सांगलीकर, सांगळे, सांगवे, सांगावर, सांगोले, साताळकर, सावंत, सावकर, सावजी, सावलकर, सावला, साहनी, सिदनाळे, सिनगारे, सुंके, सूर्यवंशी, सुलाने, सेठी, सैतवाल, सोनटक्के, सोळंकी आणि स्वाहितकार. शेवटचा अक्षर ह. ह पासून सुरू होणारे आडनाव आहेत हजारे, हातगिने, हाळशे, देहदराय, हावळे, हुक्केरी, हुडेकर, हुपरे, हुलीकिरे, हुल्ले, हेमगिरे आणि हेरवाडे. आता आपण वर या लिस्टमध्ये जी आडनावं पाहिली ती आडनावं पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ही सर्व जी आडनावं आहेत ही अस्सल मराठी आडनावं वाटतात. या व्हिडिओच्या सुरुवातीला जैन धर्माची किंवा समुदायाची ओळख सांगणारी जी आपण प्रसिद्ध उद्योगी आडनावं पाहिली
त्या आडनावांचा आणि या आडनावांचा एकमेकांशी कुठेही संदर्भ आपल्याला आलेला किंवा एकमेकांमध्ये कुठेही आपल्याला समानता त्यांच्यामध्ये आणि या आडनावांमध्ये दिसून येत नाही. त्याचं एक कारण असं असू शकतं की हे सर्व लोक महाराष्ट्रातल्याच वेगवेगळ्या जातींमधून आणि धर्मांमधून जैन धर्माची दीक्षा घेऊन जैन धर्मामध्ये समाविष्ट झालेले असू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातली वेगवेगळी आडनावं 18 पगड जातींमधली या दिगंबर जैन समुदायाच्या निमित्ताने आपल्याला आढळून येतात. ही पण अस्सल मराठी आडनावं ही जैन धर्माची एक ओळख आहे. दिगंबर जैन मराठी समाजाची एक ओळख आहे. म्हणून आपण या विषयावर आज इथे व्हिडिओ बनवला. हा जो विषय आहे दिगंबर जैन समुदायाची आडनाव आपण जे सांगतोय तो विषय थोडासा मोठा विषय आहे. आत्ता आपण 375 आडनावं बघितली तरी देखील याच्यामध्ये काही आडनाव सांगायची राहून गेलेली असू शकतील किंवा माझ्याकडून शोधायची राहून गेली असू शकतील. आपल्यापैकी कोणाचं दिगंबर जैन समुदायातलं आडनाव असेल अशा प्रकारे अस्सल मराठी आडनाव आणि ते या व्हिडिओमध्ये आलं नसेल तर कृपया खाली प्रतिक्रियेमध्ये लिहून कळवा. म्हणजे आपल्याला ते आडनाव काय करता येईल की या यादीमध्ये ऍड करता येईल. आणि आपण जो आडनावांचा एक एन्सायक्लोपीडिया बनवतोय, आडनावांची एक यादी बनवतोय महाराष्ट्रातल्या, त्याच्यामध्ये ते आडनाव आपल्याला इतरांच्या माहितीसाठी समाविष्ट करता येईल. जर एखादा उच्चार चुकला असेल किंवा एखादा आडनाव लिहिताना चुकला असेल किंवा एखाद्या आडनावाचा काहीतरी वेगळाच संदर्भ लागत असेल, माहिती असेल किंवा एखाद्या आडनावाचं काही वैशिष्ट्य तुम्हाला माहीत असेल यातल्या किंवा एखादं आडनाव असेल, हे आडनाव काहीतरी गोष्ट सांगत असेल, एखादी कथा आख्यायिका त्या आडनावाशी जोडलेली असेल, आपण जे आता दिगंबर जैन समाजाची मराठी आडनाव पाहिली त्यातली, तर असं काही तुम्हाला एखाद्या आडनावाबद्दल माहीत असेल, वर आपण ज्या आडनावाचा उल्लेख केला, तर ती गोष्ट पण आवर्जून काय करा की खाली कमेंटमध्ये तुम्ही प्रतिक्रिया देऊन ती कळवा. जेणेकरून काय करता येईल की आपल्या इतर मित्रांना देखील त्या आडनावांचं वैशिष्ट्य कळेल, मला देखील कळेल आणि आपल्याला त्याच्यावर अजून चर्चा करता येईल. कारण प्रत्येक आडनाव जे असतं ते प्रत्येक आडनाव स्वतःचा एक वेगळा इतिहास राखून असतं, वैशिष्ट्य राखून असतं. प्रत्येक आडनावाशी जोडलेल्या स्वतःच्या काही पारंपरिक आपण धारणा म्हणतो त्या असतात वेगवेगळ्या. कशा प्रकारे यातली जी आडनावं आहेत ही आडनावं कोणत्या भूभागामध्ये आढळतात, म्हणजे मी एक नॉर्मलपणे जनरली असं बोललो सर्वसामान्यपणे की ही जी सर्व दिगंबर जैन मराठी आडनावं आहेत, ही दिगंबर जैन मराठी आडनावं ही दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमध्ये आढळतात. तर यातलं कुठलं आडनाव कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतं किंवा एखाद्या जिल्ह्यातली कुठली आडनाव आहेत, ही सर्व आडनाव आहेत त्यातली जिल्हावार जर आडनावांची आपल्याला वर्गवारी करता आली की या जिल्ह्यामध्ये हे आडनाव सापडतं असं कोणा मित्रांना करता आलं तर तसं देखील खाली प्रतिक्रियेमध्ये लिहून कळवा. जेणेकरून काय करता येईल की आपल्याला अजून खोलामध्ये किंवा जास्त आपण म्हणतो की विस्ताराने या आडनावांचा अभ्यास करता येईल. आज आपण इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मगाशी मी म्हटलं तसं आवर्जून प्रतिक्रिया देऊन सांगा. कारण आपण जे काही प्रतिक्रिया देत असतात तेच या व्हिडिओ बनवण्याच्या मागच्या प्रेरणा असतात. जर व्हिडिओ आपल्याला खरोखर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून हा विषय जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल, त्यांना देखील ज्ञान होईल. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील. हे असे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, वेगळ्याने सांगायची काही गरज नाही. जर आपल्याला कोणत्याही प्रकारे गुगल पेच्या माध्यमातून, सुपर थँक्सच्या माध्यमातून, युट्यूब मेंबरशिपच्या माध्यमातून आपल्या चॅनेलला मदत करता येत असेल तर अवश्य करा, जेणेकरून आपल्याला असेच नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला मदत होईल. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओ सोबत. त्या व्हिडिओचा विषय आहे कारवारची मराठी आडनावे. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.